दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी येते ती पाहूयात। आमदार बरखास्त अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना असल्याचं निरीक्षण। विधानसभा अध्यक्षांकडेच बरखास्तीचे अधिकार आहेत असं निरीक्षण नोंदवलं गेलंय। सुप्रीम कोर्टानं तसं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार अबाधित असल्याचं सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। आमदार बरखास्त करण्याचा अधिकार देखील विधानसभा अध्यक्षांकडेच असणार असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाचं। सुप्रीम कोर्टामध्ये सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी आज पुन्हा एकदा सलग 3 दिवस सुरू आहे। त्यातला आज पहिला दिवस आहे आणि सध्या जो युक्तिवाद केला जातोय त्यानुसार आता सुप्रीम कोर्टानं सुरुवातीला जे निरीक्षण नोंदवलंय त्यामध्ये विधानसभा अध्यक्षांकडेच आमदार बरखास्तीचा अधिकार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। संघर्षावरती सुप्रीम कोर्टामधली सुनावणी सुरू आहे आणि विधानसभा अध्यक्षांचा मुद्दा उपस्थित केला गेला आणि आमदार बरखास्तीचा अधिकार हा अध्यक्षांना असल्याचं सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। आताची मोठी बातमी, सुप्रीम कोर्टानं ही गोष्ट स्पष्ट केली आहे की विधानसभेमध्ये आमदार बरखास्तीचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना आहे। कोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मुद्दा उपस्थित केला गेला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून आणि त्यावरती सुप्रीम कोर्टानं जे निरीक्षण नोंदवलंय त्यामध्ये आमदार बरखास्त अधिकार हे विधानसभा अध्यक्षांकडेच असल्याचं मोठं निरीक्षण सुप्रीम कोर्टाचं। सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी पुन्हा एकदा सलग 3 दिवस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झाली आहे। त्याचा आजचा पहिला दिवस सकाळी 10:30 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे आणि यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मुद्दा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मांडल्यानंतर सुप्रीम कोर्टानं एक गोष्ट स्पष्ट केली, तो म्हणजे आमदार बरखास्तीचे अधिकार हे विधानसभा अध्यक्षांनाच आहेत। यावरतीच थेट बोलूयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, महत्त्वाचं म्हणजे सकाळी 11 वाजेपासून सुनावणीला सुरुवात झाली आहे। घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद करत आहे। यावर्षी या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं त्यांनी पूर्वीच म्हटलं होतं की न्यायव्यवस्थेसाठी एक ऐतिहासिक महत्त्वाचं उदाहरण ठरेल अशा प्रकारची याचिका आहे। यावरती एक ऑब्झर्वेशन देताना कोर्टानं स्पष्ट केलं आहे की विधानसभा अध्यक्षाच्या कामकाजात घटनापीठ हस्तक्षेप करू शकत नाही असं ऑब्झर्वेशन जे आहे, त्याला निरीक्षण जे आहे ते सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केलेलं आहे, नोंदवलेलं आहे। त्यांनी म्हटलं आहे की अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे, विधानसभेचे अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे, कोर्ट त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही। आणि सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की 10व्या सूचीत अधिकार म्हणजे कोणाला अपात्र ठरवायचे याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे, कोर्टाला तो अधिकार नाही। तसेच विधानसभा अध्यक्षांबाबत अध्यक्षाबाबत निश्चितपणे कपिल सिब्बल यांनी दावा केला आहे की हे त्यांचे मुद्दे जे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे। या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे आणि घटनात्मक खंडपीठ त्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही। स्टुडिओ बरं, आणि त्यासोबत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जो राहुल नार्वेकरांचा मुद्दा उपस्थित केला त्यावरती सुप्रीम कोर्टाचं हे निरीक्षण आलेलं आहे। बरखास्तीचे अधिकार म्हणजेच आमदारांच्या बरखास्तीचे अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना आहेत। तर मग यातून काय अर्थ घ्यायचा प्रशांत? विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची झालेली निवड चुकीची आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। नार्वेकर यांना बहुमतापेक्षा एक मत जरी कमी पडले असते तर त्यांचा हा अपात्र निर्णय ते घेऊ शकले नसते, राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले नसते। अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन त्यांनी नोंदवलेलं होतं आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या घडीला जर बघितलं आपण तर आता 1 वाजलेला आहे आणि याच्यामध्ये काही महत्त्वाचा निर्णय झाला का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सध्या की कोर्ट आता उठलेला आहे अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की कोर्ट आता लंचसाठी उठलेला आहे। बरं, सकाळपासून काय काय झालंय प्रशांत?
सकाळपासून जर बघितलं आपण तर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सुनावणी झालेली आहे. आज युक्तिवाद करताना सुरुवातीलाच त्यांनी युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की पक्ष चिन्हावर निवडून आलेले आमदार पक्षापेक्षा वेगळे कसे असू शकतात, एकाच चिन्हावर निवडून आलेले वेगळा निर्णय घेऊ शकतात का, आम्ही नेतृत्वावर विश्वास ठेवत नाही आहे असे फुटी गट म्हणू शकतो का, अशा प्रकारे युक्तिवाद केला. त्यानंतर त्यांनी म्हटलं की पक्ष चिन्हावर निवडून आलेले पक्षाची नाते तोडून पुन्हा त्याच पक्षावर दावा कसा करू शकतात, हा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची कारवाई प्रलंबित होती, त्याचवेळी राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलेले आहे. हे असे कुठल्या आधारावरती निमंत्रण दिलेलं आहे, राज्यपालांची ही कृती नियमबाह्य आहे, त्यामुळे राज्यपालांच्या अधिकारांचीही तपासणी व्हावी अशा प्रकारची मागणी युक्तिवादाच्या दरम्यान करणे, संविधानाचं संरक्षण करणे हे राज्यपालांचं कर्तव्य आहे. अलीकडच्या काळात राज्यपाल राजकारण करताय हेही दुर्दैवी बाब आहे अशा प्रकारचा एक युक्तिवाद त्यांनी केला. विधानसभा अध्यक्ष एखाद्या आमदाराला अपात्र ठरवत असेल तर न्यायालय त्या निर्णयात हस्तक्षेप करू शकतो का, असा एक युक्तिवाद त्यांनी केला. एखाद्या पक्षात फुटीमुळे 2 गट निर्माण झाले आहे तर त्या पक्षचिन्हाकडे कोणत्या गटाकडे जाईल आणि त्या संदर्भात निवडणूक आयोगाची काय भूमिका असेल अशा प्रकारचा एक युक्तिवाद त्यांनी केला. आधी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय व्हावा अशी एक मागणी युक्तिवादाच्या दरम्यान त्यांनी केली. विधिमंडळ पक्षनेता प्रपोज आणि त्याची निवड करण्याबाबत विधिमंडळ अध्यक्षाचे अधिकार काय, बहुमतांचे पक्षनेता आणि प्रतोद बदलता येतो का, असा एक युक्तिवाद त्यांनी केला. पक्षांतर्गत वादाची समीक्षा कोर्टाकडे केली जाऊ शकते का, हा एक युक्तिवाद त्यांनी केला. पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने आमदारावर कारवाई करण्यात आली आहे, बहुमत असले तरी आमदार आसाममध्ये बसून पक्षनेता कसा काय ठरवू शकतात असा एक युक्तिवाद त्यांनी केला. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची झालेली निवड चुकीची आहे, नार्वेकर यांना बहुमतापेक्षा एक मत कमी पडलेले आहे. अपात्रतेचा निर्णय झाला असता तर राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष कधीच निवडून बनले नसते. शिंदे गटाला वगळलं तर बहुमतापेक्षा एक मत कमी पडते असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. ते जे स्वतःला शिवसेना म्हणवतात ते आमदारांनी भाजपच्या अध्यक्षांना मत कसे दिले असा देखील सवाल आणि युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. या दरम्यान 2 महत्त्वाचे निरीक्षण खास करून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलेले आहे. ठाकरे गटांच्या वतीने जो कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे, प्रश्नाची सरबत्ती केल्यानंतर त्यांनी धनंजय चंद्रचूड म्हणाले आपले प्रश्न अचूक आहेत, अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची संख्या आपल्याला आणखी वाढवण्याची गरज आहे. काही मोजक्याच मुद्द्यावर युक्तिवाद करावा लागेल आणि आपल्याला असे प्रश्न निश्चित करावे लागेल. पूर्वी या संदर्भात 11 प्रश्न निश्चित करण्यात आले होते, त्या 11 मुद्द्यांवरती युक्तिवाद करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या होत्या. त्यानंतर आज संदर्भात त्यांनी हे स्पष्ट केलं, आज दुपारी किंवा सायंकाळपर्यंत आम्ही हे प्रश्न निश्चित करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे. हे आणि सोबतच एक अतिशय महत्त्वाचं जे अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे आणि त्याच्या कामात हस्तक्षेप कोर्ट करू शकत नाही अशा प्रकारेही एक निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्यांनी कोर्टाने अजून एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की हे 5 न्यायमूर्तीचे जे घटनापीठ हे संपूर्ण प्रकरण ऐकत आहे, हे प्रकरण भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातलं महत्त्वाचं उदाहरण असेल अशा प्रकारची सकाळपासून कारवाई झालेली आहे आणि अशा प्रकारचा युक्तिवाद झालेला आहे. बरं, आता सकाळपर्यंत ही सुनावणी सलग 3 दिवस चालणार आहे प्रशांत, त्यामुळे हा पहिल्या दिवसाचा युक्तिवाद आणि हे कोर्टाचं निरीक्षण आहे आणि त्यामुळे आता ही सुनावणी कुठल्या दिशेने चालली आहे, काय एकूणच जाणकारांचं मत प्रशांत? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आता अनिल देसाई बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अनिल देसाई जे आहे ते कोर्टातून बाहेर पडताना मिळत आहे, कोर्टातून बाहेर पडताना ते दिसत आहे आणि सोबतच जर बघितलं तर पुन्हा ते येऊ शकतात कोर्टामध्ये आणि त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण गट जात आहे. सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे, त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या घडीला हे जर बघितलं आपण तर की सुनावणी साधारणतः 3 दिवस चालणार आहे. आता यानंतर आतापर्यंतचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे, लंचपर्यंतचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे आणि ज्या पद्धतीने कोर्टाने स्पष्ट केलं होतं की कपिल सिब्बल यांना 3 दिवसापेक्षा कमी कालावधी देण्याची सूचना त्यांनी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की आपण लवकर युक्तिवाद संपवावा. उद्या दुपारनंतर खास करून जे नीलम किशोर कोल आहे त्यांना युक्तिवाद करण्यात यावा, म्हणजे शिंदे गटाला युक्तिवाद करता यावा आणि यानंतर काय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या हे सांगण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहे. राज पाटील, काय झालं आता लंचला कोर्ट गेलेला असल्या कारणाने 2 वाजता पुन्हा एकदा लंच ब्रेक झाल्यानंतर कोर्ट सुरू होईल आणि पुन्हा एकदा ठाकरे गटाची आर्ग्युमेंट सुरू होईल. त्यात कपिल सिब्बल हे आर्ग्युमेंट कंटिन्यू करणार आहे. तत्पूर्वी त्यांनी हे सांगितलं होतं की विधानसभाची जे अध्यक्ष आहे त्यांची जी निवडणूक झाली त्यात म्हणजे त्यांच्या वतीनं ठाकरे गटाच्या वतीनं त्यांनी हे सांगितलं की ठाकरे गट जो आर्ग्युमेंट करताना त्यांनी हे सांगितलं की शिंदे गटाला वगळता बहुमत हे 1 मताने कमी पडलं असतं स्पीकरच्या निवडणुकीमध्ये, ही त्यांची आर्ग्युमेंट होती. आता पण दुसरी एक आर्ग्युमेंट अशी बी होऊ शकते शिंदे गटाकडून की अजूनपर्यंत त्यांचं डिस्क्वालिफिकेशन पेंडिंग आहे सर माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर.
तर तोपर्यंत ते डिसाईड होऊ शकत नाही की हे मत व्हॅलिड आहे किंवा नाही. हा व्हॅलिड मताचा विषय असल्याकारणाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला जेव्हा नोटीस इश्यू झाली होती डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात तेव्हापासून आजपर्यंत अभय दिलेला असल्याकारणाने आणि हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचच्या समोर मॅटर पेंडिंग असल्याकारणाने त्यांना मत करण्याचा किंवा अधिकार तो शाबूत होता आणि त्यांना त्यावेळेस दिलासा मिळाला होता. ते अजूनपर्यंत डिस्क्वालिफिकेशन झालेलं नाही. आता हे मान्य न्यायालय ठरवणार आहे की त्याच्यावर डिस्क्वालिफिकेशन अजून निर्णय न झाल्या कारणाने ते मतदान कसं होतं आणि काय. पण माननीय सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून हे सांगण्यात आलं की ठाकरे हे शिंदे गटाला वगळता जे बहुमतासाठी आकडा लागतो तो विधानसभेच्या अध्यक्षाकडे नव्हता. पण त्यात दुसरी आर्ग्युमेंट अशी सुद्धा झाली की जे ठाकरे गट वगळला जो शिंदे गट वगळला तरीसुद्धा ते बहुमत पारित करू शकत होते. त्यावेळेस हे सुद्धा माननीय न्यायालयात सांगण्यात त्यांनी आलं. म्हटलं की भाजपच्या उमेदवारांना शिवसेना कसे उमेदवार करू शकते. जर जो ज्या पद्धतीनं 2 गट पडले होते, 2 गटामध्ये 2 वेगवेगळे चीफ होते, दोघांचा वेगवेगळा हे होता काम ते ज्या पद्धतीनं व्हीप त्या पद्धतीचा होता आणि व्हीप असताना तो व्हीप नाकारला गेला आणि त्यामुळे ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आलेले आहे. असं असताना एकमत जर कमी पडलं असतं ते निवडून आलेले असते, बहुमत त्यांच्याकडे नसतं, असा स्पष्ट उल्लेख कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात केला आहे. पण त्यात सभागृहामध्ये जे सभागृहात सर्व सदस्य असतात त्यापैकीच एक विधानसभा अध्यक्षासाठी निवडणुकीसाठी उभा राहत असतो. तो सभागृहातल्या प्रत्येक सदस्याचा अधिकार असतो की कोणला मतदान करणार. पण जो व्हीपचा प्रश्न आहे, व्हीप 2 त्यावेळेस शिवसेनेच्या वतीनं लागू करण्यात आले की एक एकनाथ शिंदे यांच्या वतीनं भारत गोगोल यांनी व्हीप जारी केला, त्याचबरोबर ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला. आता त्या व्हीपचा प्रश्न मान्य न्यायालयात अजून सुद्धा आहे की कोणता व्हॅलिड आहे कोणता व्हॅलिड नाही, हा प्रश्न प्रलंबित आहे, म्हणजे पेंडिंग आहे मान्य सर्वोच्च न्यायालयात. त्याचबरोबर त्यांनी हे डिसाईड व्हायचं आहे आणखी. त्यामुळं व्हॅलिड कोणतं मतदान असेल हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा स्पष्ट होत नाही तोपर्यंत व्हॅलिड मतदान आहे किंवा नाही हे ठरवणं सध्या तरी कठीण आहे. पण आर्ग्युमेंटमध्ये आपापली बाजू मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो, त्याला काउंटर करण्याचा अधिकार एकनाथ शिंदेंना सुद्धा आहे. ते त्यांची वेळ येईल तेव्हा ते काउंटर निश्चित प्रकारे करतील. कोर्टाने म्हटलं की आज तुम्ही युक्तिवाद पूर्ण करा आणि उद्या साधारणतः दुपारी पुन्हा शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू होईल. त्यांनी ठाकरे गटाला आणखीन वेळ दिलेला आहे 2च्या नंतर सुद्धा. आता 2च्या नंतर कोण आर्ग्युमेंट करतं आणि ठाकरे गटाकडून आता सध्या कपिल सिब्बल करतायत, त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी करतायत की कामत करतात हे बघणं महत्त्वाचं ठरलं. पण सध्या तरी 2च्या नंतर मात्र कोर्ट पुन्हा एकदा कॉन्स्टिट्यूशन बेंच बसणार आहे, ते आर्ग्युमेंट सुरू राहणार आहेत. धन्यवाद. ॲडव्होकेट राज पाटील यांच्या माहितीनुसार यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणतः 2 नंतर पुन्हा एकदा कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतील आणि खास करून ठाकरे गटाला वेळ मिळालेली आहे युक्तिवाद करण्याकरता. आता बघावं लागेल या युक्तिवादाची दिशा काय असते आणि आतापर्यंत जे ऑब्झर्वेशन आहे आणि आतापर्यंत ज्या पद्धतीने कोर्टाने स्पष्ट केलं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. स्टुडिओ जे प्रशांत, आणि पुन्हा एकदा ज्या वेळेला पुन्हा कोर्ट सुरू होईल लंच ब्रेक नंतर तेव्हा देखील आपण सगळे अपडेट घेऊयाच. आज सकाळपासून काय झालं हे आपण पाहिलं. सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं हे जे आत्ता नोंदवलेलं निरीक्षण आहे लंच ब्रेकला जाण्याच्या पूर्वी, ते म्हणजे आमदार बरखास्तीचे अधिकार हे विधानसभा अध्यक्षांनाच असल्याचं घटनापीठानं 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं ठामपणे स्पष्ट केलंय. तर विधानसभा अध्यक्षपद हे घटनात्मक असून अध्यक्षांच्या अधिकारामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही असं स्पष्ट करताना विधानसभा अध्यक्षांना 10व्या सूचीचे अधिकार असल्याचं देखील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं सुप्रीम कोर्टामध्ये नुकतंच सांगितलंय. पुन्हा जाऊयात प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. प्रशांत, आता ठाकरे गटाकडून जो युक्तिवाद झाला त्यानंतर आता लंच ब्रेक आणि पुन्हा 2 वाजता जेव्हा कोर्ट पुन्हा येईल तेव्हा काय काय होण्याची अपेक्षा? आणि महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत जो युक्तिवाद झालेला आहे त्या युक्तिवादानंतर लंच ब्रेक झाला. आता साधारणतः 1 तासाचा हा लंच ब्रेक असेल. यानंतर पुन्हा एकदा कोर्टाच्या सूचनेनुसार कपिल सिब्बल युक्तिवाद करतात ना, त्यांना किती वेळ कोर्ट देतं, कारण की ज्यापूर्वी जेव्हा त्यांनी 3 दिवस युक्तिवाद करण्याकरता वेळ मागितला होता त्यावेळेस कोर्टाने त्यांना स्पष्ट केलं होतं की आज आपण आपला युक्तिवाद पूर्ण करा, उद्या आम्ही शिंदे गटाचे जे वकील आहेत त्यांना आम्ही निश्चितपणे युक्तिवाद करण्यासाठी संधी देऊ. तर त्यामुळे आज हे युक्तिवाद पूर्ण करतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच त्यानंतर देवदत्त कामत आणि अभिषेक
शेख, मनू सिंघवी हे 2 अतिरिक्त वकील जे आहेत ते देखील ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करू शकतात. त्यामुळे त्यांना किती वेळ दिला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि शिंदे गटाला किती वेळ दिला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पण आता 2 नसता पुन्हा एकदा हे 5 सदस्यीय घटनापीठ पुन्हा बसेल आणि पुन्हा एकदा सुनावणीला सुरू होण्याची शक्यता आहे. बरं. आणि त्याचसोबत आता दोन्ही गटाचे कोण कोण नेते महाराष्ट्रातून सध्या दिल्लीमध्ये या सुनावणीसाठी पुन्हा एकदा उपस्थित आहेत? आजच्या सुनावणीच्या दरम्यान अनिल देसाई आणि अनिल परब हे 2 जे जे नेते आहेत त्यामध्ये एक राज्यसभेचे खासदार आहे, दुसरे आमदार आहेत परब जे आहेत ते, आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही निश्चितपणे सुनावणीच्या नंतर पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांसोबत चर्चा करू. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर अजूनही शिंदे गटाच्या वतीने फक्त त्यांचे वकीलच उपस्थित आहे. उद्या होऊ शकतं दिल्लीमध्ये राहुल शेवाळे हे सहभागी होतील, पण आज फक्त 2च नेते जे खास करून ठाकरे गटाचे आहेत ते या संपूर्ण सुनावणी दरम्यान सहभागी झालेले आहेत. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.